अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। जुमे की नमाज के लिए 1.5 घंटे पहले खत्म होगा होली का जुलूस। होली इस बार शुक्रवार के दिन आ रही है। इस दिन जुमे की नमाज होती है। कारण चौक क्षेत्र की होली उत्सव समितियां अपना अपना जुलूस 1.5 घंटा पहले ही खत्म करेगी। सिविल डिफेंस की मध्यस्थता पर होली उत्सव समितियों ने गंगा जमुनी तहजीब की मिसाल पेश करते हुए पुलिस के साथ बैठक कर इसका फैसला लिया है। सिविल डिफेंस के चीफ वार्डन अमरनाथ मिश्र ने बताया है कि पुलिस उपायुक्त पश्चिम विश्वजीत श्रीवास्तव की अध्यक्षता के शुक्रवार को बैठक हुई, जिसमें होली उत्सव समिति के चौक हरिश्चंद्र वंशीय, होली उत्सव के समिति के राजा बाजार और चौपाटी ने पुलिस को पत्र सौंपते हुए बताया कि होली पर 14 मार्च को निकलने वाले जो जुलूस है 2 बजे खत्म होता था, उसे दोपहर 12:30 बजे खत्म कर लिया जाएगा। इस दौरान एडीसीपी धनंजय सिंह कुशवाहा, एसीपी चौक राजकुमार सिंह, इंस्पेक्टर नागेश उपाध्याय, अनुराग मिश्र गोविंद आदि मौजूद थे। ऐसा निर्णय नखलों में लिया गया है। इस साल रंग पंचमी और रमजान का जुमा एक ही दिन आ रहा है। पवित्र रमजान का महीना शुरू होने के कारण मुस्लिम इस दिन जुमा के दिन लक्षणीय उनकी हाजिरी रहती है। इसे देखते हुए उत्तर प्रदेश में चौक क्षेत्र के होली समिति ने जुमा की प्रार्थना को ध्यान में रखते हुए होली की जो जुलूस निकलता है उसके लिए उन्होंने 12:30 बजे ही खत्म करने का निर्णय लिया है। ऐसा निर्णय दिया गया है। इससे पहले मुस्लिम समाज ने ईद मिलादुन नबी के जुलूस के दौरान जब गणेश उत्सव, श्री गणेशोत्सव और एकादशी आई हुई थी, वो एक दो दिन ऐसा आगे बढ़ाकर उन्होंने अपना उत्सव मनाया था। ऐसी गंगा जमनी तहजीब सिवाय हिंदुस्तान के कहीं नहीं देखने को मिल सकती है। यही एक दूसरे को देखने वाले और गंगा जमनी तहजीब रखने के कारण ही जो जातिवादी कर रहे हैं उनके मुंह पर यह करारा तमाचा है। 2025 के साल में मार्च से शुरू हुए रमजान महीने में पूरे गर्मियों का महीना शुरू है। इसी में रमजान का महीना आया हुआ है। शहर के राशन दुकानदार हाजी अब्दुल अहाद, इनकी 7 साल की लड़की आदिबा फातिमा ने शुक्रवार 7 मार्च को रोज अपना जीवन का पहला रोजा रखते हुए इस्लाम के एक फ़राइज़ को मुकम्मल करने की कोशिश की। इस मासूम बच्ची ने अपने जीवन का पहला रोजा रखने पर पिता अब्दुल अहाद, बड़े अब्बा मोहम्मद सलीम, शेख अलीम, शेख करीम, डॉक्टर अतीक, तजम्मुल पटेल, शेख नदीम आदि ने उसे मुबारकबाद देते हुए दुआओं से नवाजा। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी जयंती के अवसर पर सत्यम दिव्यांग संगठन की ओर से हर वर्ष की भांति इस वर्ष भी अन्नदान की ये गतिविधि पिछले 10 वर्षों से की जा रही है। इस वर्ष भी 14 अप्रैल 2025 के रोज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के पास डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 134वीं जयंती के अवसर पर अन्नदान का कार्यक्रम रखा गया है। उसी के तहत आज तारीख 8 मार्च 2025 सत्यम दिव्यांग संगठन की ओर से अध्यक्ष पद पर संतोष जोंदड़े तो स्वागत अध्यक्ष पद पर बाला साहेब गोड़बोले, इनकी सभी की ओर से नियुक्ति की गई है। इस कमेटी के जयंती के उपाध्यक्ष ज्ञानोबा भरोसे, सचिव बालाजी पौड़, कोषाध्यक्ष माया राठौड़, सलाहकार राम कांगने, सुरेश पाचपुंजे, राहुल शिव भगत, गजानन दुधारे, मार्गदर्शक संजय वाघमारे, सदस्य अनिल पामे, एजाज खान, अहमद खान, गणेश शिंदे, रमेश खंडागड़े, ज्ञानोबा ढाले, भगवान जलारे, अभिनंदन गुड़वे, रुक्मिणी ढोने, किशोर पंडित, काशीनाथ तोड़कर, अमोल वजूरकर, शैलेश नवघरे के अलावा प्रमुख उपस्थिति में कचरू दादा गोड़बोले, चंद्रकांत जोंदड़े, मनोज कांबळे, किरण जोंदड़े, कारभारी पंडित विक्रम पुरी आदि उपस्थित थे। दिव्यांग संघटनेच्या वतीने ही जयंती अत्यंत थाटामाटात, आनंदात आणि उत्साहात साजरी होणार आहे। तर या सत्यम दिव्यांग संघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी संतोष जोंदळे यांची निवड झाली। तशीच स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू बाळासाहेब गोडबोले यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली। आणि जयंती अत्यंत चांगली अत्यंत उत्साहात जयंती काढणार आणि बाबासाहेबांची जयंती काढत असताना ही नाचून नाही तर वाचून आणि काहीतरी विधायक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही जयंती साजरी करण्यात, आगळीवेगळी जयंती साजरी करण्याचा संकल्प माननीय बाळासाहेब गोडबोले यांनी व्यक्त केलेला आहे। तसेच संतोष जोंदळे यांनी सुद्धा एक दिव्यांगाची एक अत्यंत चांगल्या पद्धतीची जयंती काढून एक समाजाला एक आदर्श जयंतीचे काढण्याचा एक मानस त्यांनी व्यक्त केलेला है। आज महिलाएं हर क्षेत्र में काम करती नजर आ रही है। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर कई कार्यक्रमों के जरिए विभिन्न क्षेत्रों में आगे बढ़ रही महिलाओं का सम्मानित किया जा रहा है। महिला सशक्तिकरण एक बहुत ही अहम मुद्दा है। महिलाओं के प्रशासन में अहम भूमिका निभाई है। आज परभनी शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के करीब
शहर यातायात विभाग यानी ट्रैफिक पुलिस में काम करने वाले कर्मचारी अधिकारी महिलाओं को और उसी तरह से कॉलेज में पढ़ने वाले लड़कियों को भी पुष्पगुच्छ देकर उन्हें अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं दी गई। इस अवसर पर सामाजिक कार्यकर्ता गौतम भराड़े, मिलिंद घुसड़े, उमेश शेड़के, विलास जोंदड़े, सुदाम तुपसुंदर, उसी तरह शहर ट्रैफिक पुलिस के महिला पुलिस कर्मचारी यमुना आत्राम, सुनीता वावड़े, तेजश्री गायकवाड़, सोनाली राज बोस आदि इस समय मौजूद थे। आणि आज महिला दिनानिमित्त यश क्रीडा मंडळाने आमचा सन्मान केला, ते आम्ही त्याचे आभार मानतो। आणि महिला दिन म्हणजे आजच नाही, एकच दिवस नाही तर रोजच महिला दिन असतो। महिला म्हणजे सगळीकडेच त्यांचं यश वगैरे त्यांना भेटतंय, आता शिकतायत त्या सगळीकडे, म्हणजे त्यांचं स्वप्न वगैरे साकार करतात शिकून, ते चांगले। यमुना लक्ष्मण आता मी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर आहे। मी शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे। आज महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी कार्यक्रम योजलेला आहे, त्यात आम्हाला खूप आनंद वाटत आहे। महिलांसाठी चांगलं वाटलेलं आहे। महिलांसाठी तर आम्हाला ड्युटी करण्यासाठी बळ प्राप्त होत आहे, म्हणून आम्हाला छान वाटतं। आज पोलीस महिलांनी परत सक्षम राहावं, ड्युटी व्यवस्थित करून आपली इच्छा पूर्ण करावी, व्यवस्थित पार पाडावं असं मला तर वाटतं। आणि मी पण सदैव प्रयत्न करीत आहे। पुरुषांच्या बरोबरीने मला पण बरं वाटत आहे की आज पुरुषांनी सुद्धा आम्हाला मान सन्मान देऊन गौरव केलेला आहे महिला दिनानिमित्त। त्यामुळे आम्ही आमच्या शाखेतर्फे महिलांकडून आम्हाला थँक्यू। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। परभणी शहर में पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर इनके पुतले के बांधकाम अब तक रुका हुआ है। वो शुरू क्यों नहीं किया गया, इसको देखकर नाराजगी व्यक्त की जा रही है। पुतले का काम तुरंत शुरू किया जाए, ऐसी मांग विधानसभा में यहाँ के विधायक डॉक्टर राहुल पाटिल इन्होंने करते हुए पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर इनके 300वें जयंती के अवसर पर परभणी शहर में ऐसा बड़ा पुतला बनाया जाए, ऐसी योजना बनाई गई थी। 26 अगस्त 2019 के रोज परभणी महानगर पालिका के बैठक का ठराव क्रमांक 232 में यह सम्मति पारित की गई थी, जिसमें स्टेडियम कॉम्प्लेक्स के पास मुख्य प्रवेश द्वार के करीब ये जगह निश्चित की गई है। पुतले के लिए निश्चित की गई जगह पर अनधिकृत बांधकाम किया जाने के कारण यहाँ का काम रुका हुआ है। इसके कारण नागरिकों में आक्रोश निर्माण हुआ है। शासन अनधिकृत बांधकाम हटाकर जगह तुरंत खाली करते हुए निधि उपलब्ध कराकर पुतले का काम जल्द से जल्द किया जाए, ऐसी मांग की गई है। इस समय राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत इन्होंने क्या कहा और विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने इस जगह को लेकर अहिल्या देवी होळकर इनका पुतला जल्द से जल्द निर्माण करने को लेकर जो प्रश्न उठाया, उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। अध्यक्ष महाराज, सदरील ठिकाणी कित्येक दिवसापासून परभणी महानगरपालिकेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभा राहावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आणि आज महिला दिन आहे, ते औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। अध्यक्ष महाराज, 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून जगभर उत्साहाने ही जयंती साजरी करण्यात येत आहे। माजी मंत्री महोदयाला एवढीच स्पेसिफिक प्रश्न आहे की सदरील ठिकाणी पुतळ्यासाठी पूर्णकृती पुतळ्यासाठी परभणी महानगरपालिकेमध्ये जागा आरक्षित करण्यात आलेली आहे, त्याच्यावर काय अतिक्रमण आहे, आपण हे अतिक्रमण काढणार का? आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं अशा प्रकारचं काम एक स्त्री शक्तीचा सन्मान करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं काम असेल, त्यांनी केलेले हिंदू मंदिराची निर्मिती असेल, त्यांनी केलेले घाटाचं काम असेल, अन्न छत्र त्यांनी उभा केलेले असतील किंवा त्यांनी केलेले औद्योगिक नगरी विकास त्या कामामध्ये, तर त्यांचा सन्मान म्हणून कमीत कमी 2009 पासून आमची मागणी आहे, आपण या जमिनीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णकृती पुतळा उभा करणार का, त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? आणि जशा प्रकारचं उत्तर अध्यक्ष महाराज यामध्ये देण्यात आलेलं आहे, फक्त टोलवाटोलीचं उत्तर आहे। या कोर्टातून त्या कोर्टात यामध्ये सिद्ध झालेलं आहे की ही जागा महानगरपालिकेची आहे।
ज्यावेळेस महानगरपालिकेची जागा आहे सिद्ध झाल्यानंतर एखादा खासगी व्यक्ती त्याच्यावर दावा कसा करू शकतो, म्हणून यामध्ये अधिकाऱ्यांचं काय मिलीभगत आहे का? म्हणून माझा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या निमित्तानं या पूर्णकृती पुतळ्यासाठी आपण ही जागा उपलब्ध करून देणार का? किती दिवसात देणार? त्यामध्ये एखादी समिती नियुक्त करणार का? त्यामध्ये आमच्यासारख्या सगळ्या लोकांना आपण घेऊन एक भव्य असा पुतळा तिथं निर्माण करणार का? एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राहुलजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं स्मारक आणि पुतळा त्या ठिकाणी उभं करण्यासाठी एक गोष्ट खरी आहे की देवकर नामक माणसाला महानगरपालिकेनं भाडे तत्वावर जागा दिलेली होती आणि ती जागा त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्यावेळी काढून महानगरपालिका घ्यायला निघाली त्यावेळी त्या इस्मानं कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टानं पुन्हा एकदा आयुक्तांकडे जा म्हणून सांगितलं. आयुक्तांनी ती जागा काढून घेण्याचा निर्णय घेतला. आता ती बाब कोर्टामध्ये आहे. परंतु सन्मान्य सदस्यांची माझी चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. ज्या भागावर कोर्टाचा मॅटर चालू आहे ती जागा वगळून जर जागा असेल तर तातडीनं त्याच्यावरचं अतिक्रमण दूर केलं जाईल आणि दुसऱ्या जागेमध्ये जे काही सरकारमार्फत योग्य बाजू मांडायची आहे, कारण तुम्ही महिला दिनाचा या ठिकाणी उल्लेख केला, अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा देखील उल्लेख केलेला, त्याच्यामुळं त्या स्मारकाला किंवा त्या पुतळ्याला निधी कमी आम्ही पडू देणार नाही हे शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो. परंतु त्याची पूर्ण पडताळणी करून कोर्टाच्या पिटिशनच्या बाहेरची जर जागा असेल तर त्यातलं तात्काळ अतिक्रमण काढलं जाईल आणि ती जागा पुतळ्यासाठी दिली जाईल. अधिकार असल्यामुळे त्या खासगी व्यक्तीचा काही मंत्री महोदय संबंध येत नाही. आपण परत एकदा अधिकाऱ्यामार्फत ही सगळी चौकशी करावी आणि त्यामध्ये भव्य असा पुतळा निर्माण करावा, अशा प्रकारची माझी मागणी आहे. महोदय, सन्माननीय त्या विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. 30 दिवसामध्ये त्याचा अहवाल आणला जाईल आणि जे योग्य आहे त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. तारीख 9 मार्च के रोज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनके पुतले के लोकार्पण सम्मेलन के अवसर पर आज तारीख 8 मार्च 2025 के रोज बसमत रोड स्थित सावली रेस्ट हाउस पर पत्रकार परिषद संपन्न हुई। पत्रकार परिषद में मीनाताई राउत, रोहित राउत, प्रोफेसर विठल तळेकर, कृष्णा कटारे, साहेबराव जाधव, सुमित जाधव और अंगद सोंगे आदि उपस्थित थे। इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। त्या जो होऊ घातलेला ऐतिहासिक सोहळा आहे, हा सोहळा म्हणजे प्रत्येक महिलेसाठी अतिशय असा सुखद क्षण आहे आणि मला वाटतं की जी आमची बऱ्याच दिवसापासूनची जी इच्छा होती ती उद्या पूर्ण होत आहे। तेव्हा मला ह्या परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना एवढंच आवाहन करायचं आहे की उद्या प्रत्येक महिलेनी ज्या माईमुळे आपलं आज अस्तित्व समाजात निर्माण झालेला आहे, आज आपण एवढ्या समाजात माणूस म्हणून या दर्जाने जगत आहोत, प्रत्येक ठिकाणी आपण अस्तित्व निर्माण केलेलं आहे। तेव्हा ह्या माईसाठी प्रत्येक महिलेने उद्या आपण एक सावित्री बनून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या क्षणाची आपण एक साक्षीदार व्हावं, एवढी मी परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना आवाहन करते। उद्या दिनांक 9 मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्याला प्रमुख उपस्थिती छगनरावजी भुजबळ साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक अतुलजी सावे साहेब आणि प्रमुख अतिथी मेघनादिदी बोर्डीकर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडत आहे। सुरुवातीपासून जे महात्मा फुलेंचं पुतळा स्थापन झालेला आहे त्याच्या जे समिती आहे त्यांनी आम्हाला हे नवीन पुतळा आणण्यासाठी याच्यासाठी सर्व मदत केलेली आहे। त्यासोबतच सर्वांचं सहकार्य असल्यामुळं पुतळ्याचं जे काम आहे ते लवकर झालेलं आहे। यासाठी वेळोवेळी जो फॉलोअप घ्यावा लागत होता त्यासाठी नेहमी आम्हाला सावे साहेबांनी भरपूर वेळेस मदत केलेली आहे। अक्षरशः एका वर्षामध्ये पुतळा तयार करून स्थापन करून अनावरण करणं इतक्या कमी कालावधीमध्ये हा योग घडून आलेला आहे। योगायोगानं 9 मार्चच्या नंतर 10 मार्च दिवशी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे। त्याच्या एक दिवस अगोदर याचं जे अनावरण आहे याच्यासाठी मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की उद्याचा जे कार्यक्रम आहे तो खूपच चांगला आणि ऐतिहासिक होणार आहे। सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की सगळ्यांनी हे कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहा। ठीक आहे, शॉर्ट बट स्वीट। या परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना एक विनंती आहे की उद्या सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, नामदार अतुलजी सावे साहेब आणि या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आपण सर्वांना एक नम्र आव्हान आहे की आपण या पुतळ्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे, पण येत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की पार्किंगची जी व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था एक उपोषण मैदान आणि जिल्हा मध्यवर्तीचं जे बँकेचं जे समोरचं मैदान आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे। आणि तसेच मान्यवर सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण होणार आहे। परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती आहे आपण शांततेत यावं, व्यवस्थित यावं, का जेणेकरून कुठलाही हानी होऊ नये। आणि या कार्यक्रमाला येत असताना सर्व माता भगिनी यांना व्यवस्थित घेऊन यायचं आहे, जेणेकरून हा सोहळा आपण या सोहळ्याचे सुवर्णक्षणाचे साक्षीदार होऊयात। या ठिकाणी परभणीकरांच्या प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अनेक दिवसापासून सर्वच परभणीकरांची प्रतीक्षा होती की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याबरोबरच सावित्रीयांचा देखील पुतळा असायला पाहिजे। ती प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपलेली आहे। उद्याच्या रविवारी सकाळी 11 वाजता सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर ओबीसी नेते सन्माननीय भुजबळ साहेब व परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर व सर्वच आजी माजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे। या सुवर्ण अक्षरी ऐतिहासिक सोहळ्याला सर्व परभणीकरांनी उपस्थित राहावे। या कार्यक्रमासाठी मी आवर्जून सांगेल की सावित्रीबाई फुले तर सर्वांनाच माहिती होत्या, परंतु फातेमाजी शेख या दिवशी देखील उल्लेख व्हायला पाहिजे। तर सर्वच वेशभूषा करत असताना सावित्रीबाईंच्या वेशभूषेबरोबर काही महिलांनी, काही मुलींनी फातिमा शेख या दिवशी देखील वेशभूषा करून त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी। मित्रांनो, खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी जो संघर्ष 1970 सालापासून उभारला गेला होता, एक पिढी पूर्ण या ठिकाणी संपली म्हणायला हरकत नाही। परंतु उद्याच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असणारे सन्माननीय रोहित राऊत यांच्या प्रयत्नातून ह्या परभणीच्या वैभवामध्ये आपल्याला पुतळा भेटलेला आहे आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।